परभणी शहरातील एकनाथ नगरवासियांनी मतदानावरती बहिष्कार टाकलाय। एकनाथ नगर भागामध्ये मूलभूत सुविधा मिळत नसल्याने स्थानिक हे आक्रमक झालेत। तर या भागातील नागरिकांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। पाहूयात। आमची एवढी इच्छा किंवा वार्ड क्रमांक 1 असताना यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा नाल्या करण्यात याव्या, जेणेकरून लोकांचं आरोग्य धोक्यात येणार नाही। आपण जर पाहिलं शुष्कटे आहेत, यात बऱ्याचदा लेकरे खेळताना त्या वस्तू पडतात, त्यामुळे लेकरांचं वारंवार आरोग्य धोक्यात येतं। मच्छरांची पैदास खूप मोठ्या प्रमाणात होते। त्यामुळे मनपाला विनंती आहे किंवा नागरिकांना की सर्वांनी आमच्या सोबत उभं राहावं आणि लवकरात लवकर आमची जी नालीची गटाराची समस्या आहे ती दूर करावी। आता सध्या तरी आमचे त्याचे शोषखड्डे आहेत। आमचा शोषखड्डा कितीतरी वर्षापासून बाहेर ओव्हरफ्लो झालाय मध्येच घरामध्येच। तर त्याच्यामुळं त्या महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष द्यावं। पण त्याच्यामुळे आता एकच निर्णय घेतला आम्ही की आता मतदानावर बहिष्कार, आणि वारंवार ह्या गोष्टी सगळ्यांना सांगून झाल्यात, आमदार खासदार सगळ्यांना सांगून झाल्यात, कुणीच लक्ष देत नाही, कुणीच नाही। आमचं घर 30 वर्षापासून कॉलनीमध्ये आहे। 97ला आम्ही राहायला आलेलो तिथे। 25 वर्ष झाली आम्ही व्यवस्थित राहतो, आणि घाण पाणी पावसाळ्यात पूर्ण आमच्या घरात यायले। पाऊस उघडून गेला की पूर्ण पाणी काढणार, रस्त्यानं चालता येत सुद्धा नाही, म्हणजे रस्ते नाहीत आणि नाल्या नाहीत। ह्या दोन समस्या सुटल्या की आमचं बाकी काही मागणं नाही। किती वेळा तक्रारी केल्या या संदर्भात? किती वेळा केल्या, 5-6 वर्ष का 10 वर्ष झाली तक्रारी करून, तरी सुद्धा करत नाही। त्याच्यामुळे आम्ही आता बहिष्कार टाकण्याचा सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला। तर आमचा येत्या मार्च पासून भरलेला क्लिअर आहे, आणि पुन्हा आम्हाला वरून खर्चा स्रोत खड्ड्याचा करावा लागतो। हे कोणता न्याय आहे? नसता आम्हाला, तुम्हाला जर होत नसलं, जे आम्ही आजपासून जे घरपट्टी भरली ती आम्हाला दरमहा प्रति शेकडा 10 रुपये प्रमाणे वापस करण्यात यावी। आमचा काही हे नाही, मग तुम्हाला होतच नाही तर आमची आजपासूनची आणि इथून पुढे घरपट्टी घेऊ नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।